नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वय वाढी संदर्भात जो शासनाचा जी.आर. आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। जो महावितरण विद्युत सहाय्यक जाहिरातीमध्ये जो मुद्दा क्रमांक 3.8 आहे 3.8 तर तो आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या जी.आर.नुसार सगळ्यांना या ठिकाणी 2 वर्षाची वयोमर्यादा देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर बऱ्याच जणांचं याच्याविषयी कन्फ्युजन आहे आणि बऱ्याच जणांनी प्रश्न वगैरे विचारले, तर त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत। तर बघा, या ठिकाणी हा जी.आर. आपण बघू शकतो। शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देणे बाबत, तर हा या ठिकाणी जी.आर. आहे। तर बघा, महाराष्ट्र शासन हा जी.आर. आहे, तारीख बघा 3 मार्च 2023 रोजी हा जी.आर. या ठिकाणी आलेला आहे। ठीक आहे, तर आपण टेलिग्राम चॅनलला पण आपण हा जी.आर. टाकलेला आहे। ठीक आहे, तर तिथं सुद्धा तुम्ही वाचला असेल किंवा वाचला नसेल तर बघून घ्या। आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो आहे। तर बघा, संदर्भ सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय हा आहे या ठिकाणी। ठीक आहे, प्रस्तावना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने 75,000 पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे घोषित केले असून याकरता पदभरतीवरील निर्बंध काही कालावधीकरता शिथिल करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। दरम्यानच्या कालावधीत काही लोकप्रतिनिधीकडून निवेदन प्राप्ती झाली आहेत। सदर निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की विविध कारणांमुळे उदाहरणार्थ कोरोना सदोष मागणीपत्रे व मागणीपत्र न पाठवणे म्हणजे कोरोनामुळे किंवा जाहिराती लवकर न आल्यामुळे पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झाली नाही आणि त्याची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे। अशा उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी यास्तव शासनाने कमाल वयोमर्यादेत सवलत देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा। या पार्श्वभूमीवर उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, म्हणजे वयोमर्यादा देण्याचं त्यांचं विचाराधीन होतं। ठीक आहे, तर हे महत्त्वाचं नाही। तर बघा, महत्त्वाचा पॉईंट जो आहे शासन निर्णय काय झालेला आहे बघा या ठिकाणी। तर या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातीकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भाधीन दिनांक 25/4/2016च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मागास वर्गासाठी 43 वर्ष 2 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे, म्हणजे 2-2 वर्ष वाढवून देण्यात येत आहे। ठीक आहे, आता बघा 2 नंबरचा पॉईंट बघा, तर ज्या पदासाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दिनांक 25/4/2016 मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी देखील या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातीकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत 2 वर्ष इतकी शिथिलता देय राहील। म्हणजेच 31 डिसेंबरपर्यंत ज्या 2 जाहिराती निघतील 31 डिसेंबर 2023, तर त्यांना सगळ्यांना 2 वर्ष वयामध्ये शिथिलता म्हणजे या ठिकाणी सूट देण्यात येणार आहे। म्हणजे ज्यांचं वय संपलं असेल तर त्यांना 2 वर्ष जास्त भेटणार आहे, असा या जी.आर.चा अर्थ या ठिकाणी होतो आहे। तर आता बघा, आपण जे मेनली बघतोय महावितरण विद्युत सहाय्यक पोस्टसाठी, तर त्यांनी वयोमर्यादा काय दिलेली आहे बघा, ओपनसाठी दिलेले 27 वर्ष आणि आपली जाहिरात जी आलेली आहे तर 29 डिसेंबरला या ठिकाणी आलेली आहे। तुम्ही त्याच्यावर डेटसुद्धा बघू शकता 29 डिसेंबरला। त्यामुळं या जाहिरातीमध्ये सगळ्यांना या ठिकाणी 2 वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी वाढून भेटणार आहे। ठीक आहे, तर त्यामुळे वय संपलं जरी असेल तरी काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे। त्यामुळं बघा, आता या जी.आर.नुसार ओपन कॅटेगरी जर असेल ओपनसाठी तर 27 वर्षाची वयोमर्यादा आहे। ठीक आहे, आणि प्लस 2 वर्ष म्हणजे असं 29 वर्ष तुम्हाला या ठिकाणी वयोमर्यादा या ठिकाणी राहणार आहे, हे लक्षात घ्या। आणि नंतर कॅटेगरीसाठी म्हणजेच सर्व कॅटेगरी आल्या याच्यामध्ये। ठीक आहे, समजा बघा OBC SC ST, ठीक आहे, इथं VJ NT, ठीक आहे, SBC आणि EWS म्हणजे
मागास म्हणजे सर्व ज्या कॅटेगरी आहे तर या सर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी बघा किती वयोमर्यादा राहील, तर या ठिकाणी बघा 27+5 म्हणजे या ठिकाणी 32 वर्षपर्यंत हे तर आहेच, हे कॉमन आहे एवढं कॅटेगरीसाठी 32 वर्ष प्लस या ठिकाणी 2 म्हणजे तुम्हाला 34 वर्ष ज्यांचं कॅटेगरीमध्ये आहे त्यांना या ठिकाणी 34 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट सगळ्यांनी नोट डाऊन करा. म्हणजे हे 2 वर्ष सर्वांना मिळणार आहे शासनाच्या GR नुसार. त्यामुळं जर ओपन कॅटेगरीचा असेल तर 29 वर्ष वयोमर्यादा राहील आणि 27 आणि कॅटेगरीमध्ये असेल मागास प्रवर्ग तर 27+32 आणि अधिक हे 2 कोरोनामुळे 2 म्हणजे 34 वर्षापर्यंत या ठिकाणी कोणी फॉर्म भरू शकतो कॅटेगरीचा विद्यार्थी. ठीक आहे, आणि आता ज्यांचं समजा समांतर आरक्षण वगैरे तर त्यांना अजून जास्त भेटेल. म्हणजे समजा महावितरणमध्ये ॲप्रेंटिस झालेली असेल तर 1 वर्ष जे ॲप्रेंटिस झालेली असेल तर या व्यतिरिक्त 1 वर्ष जास्त मिळेल. ठीक आहे, कोणाची जर महावितरणमध्ये 2 वर्षाची ॲप्रेंटिस झालेली असेल तर त्याला 2 वर्ष वयोमर्यादा जास्त मिळेल. ठीक आहे, म्हणजे जे कमीत कमी वय तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 वर्ष या ठिकाणी सूट देण्यात येणार आहे. ठीक आहे, आता ॲक्च्युली फॉर्म भरणं जेव्हा सुरू होईल तर तेव्हा आपल्याला ते कळेलच की नेमकं कसा फॉर्म भरायचा किंवा वयोमर्यादा. तर त्याआधी बरेच जणांचे प्रश्न आले होते त्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांचं वय एवढं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. ठीक आहे, आणि बघा 31 डिसेंबरच्या नंतर जे जाहिरात येतील त्यांच्यासाठी राहणार नाही असं दिलेलं आहे, पण आपली जाहिरात जी आहे ते 31 डिसेंबरच्या आधीच आलेली आहे. तर त्यामुळं 2 वर्षाची सूट त्या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे, तर आपण सविस्तर माहिती अजून त्या ठिकाणी आपले जेव्हा फॉर्म भरणं सुरू होईल तर तेव्हा या ठिकाणी बघणार आहे. ठीक आहे, तर हा पॉईंट तुम्ही या ठिकाणी क्लिअर करून घ्या. आणि ज्या काय आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तर टेलिग्रामचा ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. स्पार्क टेक्निकल अकॅडमी नावाने टेलिग्रामला ग्रुप आहे. ठीक आहे, स्पार्क टेक्निकल अकॅडमी टाका तर तो ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या आणि आपलं ॲप्लिकेशनसुद्धा त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या. आपला हा जो ग्रुप आहे बघा स्पार्क टेक्निकल अकॅडमी. ठीक आहे, महावितरण महापारेषण महानिर्मितीसाठी हा आपला या ठिकाणी ग्रुप आहे बघा स्पार्क टेक्निकल अकॅडमी. तर हा स्पार्क टेक्निकल अकॅडमी हा ग्रुप जॉईन करून घ्या. आणि ज्यांना या भरतीच्या साठी महावितरण महापारेषण महानिर्मितीसाठी जर तुम्हाला स्पेशल कोर्स घ्यायचा असेल, ठीक आहे, किंवा मग तयारी करायची असेल तर आपल्याकडे व्हिडिओ कोर्ससुद्धा उपलब्ध आहे. तर तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं बघा स्पार्क टेक्निकल अकॅडमी. ठीक आहे, स्पेशली ITI इलेक्ट्रिशियन वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्ण कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. ठीक आहे, माफक फीसमध्ये सर्व कोर्स या ठिकाणी उपलब्ध आहे. तर तुम्ही हे ॲप आताच डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी कोर्स वगैरे त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.